4 दिवसावरच आषाढी एकादशी आलेली आहे। आषाढी एकादशी निमित्ताने आपण उपवासाचे फराळाचे पदार्थ पाहिले। आज आपण एक पारंपरिक बनवणारा गोडाचा पदार्थ बनवणार आहोत, तर तो म्हणजे गव्हाच्या पिठाच्या कापण्या। तर ह्या कापण्या तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी पण खाऊ शकता। नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। चला तर मग सुरू करू। आता एका पातेल्यामध्ये हा 1 वाटी किसलेला गूळ घ्यायचा आहे आणि तेवढीच वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता हे पाणी या गुळामध्ये टाकून घेऊ आणि आता हे आपल्याला गॅस चालू करून त्यावर ठेवायचं आहे। आता गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर हे गूळ पाण्याचं भांडं ठेवू। आता आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे, गॅस मध्यमच ठेवायचा आहे। तर आपल्याला गूळ वितळेपर्यंत वाट बघायची आहे। थोडं हलवत राहायचं आहे। गॅसच्या मध्यम आचेवरच आपल्याला हे वितळून घ्यायचं आहे। तर हे बघा, इथे आपला गूळ वितळून झालेला आहे। आता गॅस बंद करून हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। तर हे गुळाचं पाणी लवकर थंड होण्यासाठी एका ताटामध्ये पाणी घेतलेलं आहे। आता हे पातेलं याच्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजे असं केल्याने हे लवकर थंड होतं। आता इथे हे गुळाचं पाणी थंड झालेलं आहे। आता आपण हे एका वाटीमध्ये चाळून घेऊ। याच्यामध्ये कचरा असू शकतो म्हणून आपण हे चाळून घ्यायचं आहे। आता एका ताटामध्ये ह्या वाटीने हे 2 वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1 चमचा बडीशोप टाकून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड टाकून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये 5-6 चमचे गरम केलेलं तेल आहे, हे टाकून घ्यायचं आहे। बडीशोपने ह्या कापण्याला छान सुगंध येतो आणि तेलामुळे एकदम खुसखुशीत होतात। आता हे चांगलं मिक्स करून घेऊ। तेल सगळीकडे लागलं गेलं पाहिजे, असं चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हातावर असं चोळल्यासारखं करायचं आहे। आता याच्यामध्ये एक किंचित मीठ टाकून घ्यायचं आहे। कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं असतं, याने पदार्थाला एकदम छान चव येते। तर आता बघा, हे एकदम असं मोकळं झालेलं आहे। आता याच्यामध्ये हे गुळाचं पाणी थोडं थोडं टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आणि हे जास्त घट्ट भिजवायचं नाही, आपल्याला थोडंसं मऊ असं भिजवून घ्यायचं आहे। तर आषाढ महिना आला आणि आषाढी एकादशी आली की हा आमच्या घरामध्ये नेहमी पदार्थ बनवला जातो आणि हा आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच खूप आवडतो। तर इथे पीठ मळून झालेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे एवढं आपल्याला मळून घ्यायचं आहे। आता आपण कापण्या बनवायला घेऊ। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर कढई ठेवायची आहे आणि या कढईमध्ये 1 मोठी वाटी तेल टाकून घ्यायचं आहे। आता तेल गरम होऊ द्यायचं आहे। तेल गरम होईपर्यंत आता आपण कापण्या बनवायला घेऊ। गॅस मध्यम ठेवायचा आहे। आता इथे मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे आणि तो आता हातावर असा मळून थोडासा गोल करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे। आणि खाली इथे
थोडीशी खसखस टाकून घ्यायची आहे। असं केल्याने लाटूच्या खालच्या बाजूनेही खसखस लागली जाते। आता ही खालच्या बाजूने आपण खसखस टाकून घेतलेली आहे। आता हे लाटून घ्यायचं। चपाती लाटतो तेवढं लाटून घ्यायचं आहे। याच्यामध्ये बडीशेप टाकल्याने एकदम कापण्या आपल्या खमंग लागतात। तर हे बघा, जास्त जाडही नाही जास्त पातळ नाही, थोडंसं मध्यमच लाटून घ्यायचं आहे। तर इथे आता आपलं हे लाटून झालेलं आहे। आता ह्याच्यावर हे खसखस टाकून घेऊ। सर्व बाजूने टाकून घ्यायची आहे आणि आता ह्याला लाटून घ्यायचं, म्हणजे हे व्यवस्थित चिकटून बसेल। थोडंसं दाबूनच ह्याला लाटायचं आहे, म्हणजे व्यवस्थित चिटकून राहील। आता आपलं इथं लाटून झालेलं आहे। आता आपण हे तिरकस कापून घ्यायचं आहे आणि शंकरपाळ्यावरून हे थोडं आपल्याला जास्त मोठं कापून घ्यायचं आहे। आता आडवे कापून झालेले आहेत, आता आपण असे कापून घेऊ उभे। हे बघा, अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। आता इथे आपल्या कापण्या बनवून झालेल्या आहेत। आता इथे तेल ही गरम झालेलं आहे। आता ह्या तेलामध्ये तळून घेऊ। आता एक एक करत हे तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे। तर हे बघा, असे मस्त लांबके कापण्या बनवायचे आहेत। आता ह्याला मध्यम गॅसवरच तळून घ्यायचं आहे, नाहीतर हे करपू शकतं। तर हे बघा, कशा मस्त फुगलेल्या आहेत। आता आपण ह्याला पलटवून घेऊ। हे बघा, दिसायला पण छान दिसत आहेत। आता एका बाजूकडून चांगल्या तळून झालेले आहेत, आता दुसऱ्या बाजूकडून तळून घेऊ। आता हे दुसऱ्या बाजूने हे तळून झालेलं आहे। आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊ। हे बघा, अशा कलरवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर अशाच प्रकारे आपण दुसऱ्याही कापण्या तळून घेऊ। तर इथे आपल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या बनवून तयार आहेत। तर तुम्ही अशा प्रकारे कापण्या नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।